आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आणि ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहे. पुन्हा एकदा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना आत्मा नमस्ते. आणि आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल जाणून घेणार आहोत. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा या परिवाराचा भाग व्हायचा आहे. असेच रेकी ब्रह्मांडीय ऊर्जा या विषयावरील आपल्याला अनेक व्हिडिओज बघायचे आहेत. तर नक्कीच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप दिलेला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. या लिंकवर क्लिक करा, ग्रुप जॉईन करा. एक नंबर दिलेला आहे, फक्त व्हॉट्सअप तेथे करू शकता. ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे सर्व सदस्य जेथे कुठे ऊर्जेची गरज आहे, काही अनेक सदस्यांना रेकीची गरज असते, तेव्हा नक्कीच ग्रुप रेकी देत असतात. थँक्यू 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 युनिवर्स. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आणि आजचं सेशन ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या कृपेने विचारांवर नियंत्रण मिळवा. यस, भावनांवर नियंत्रण मिळवा. आणि भावनांवर नियंत्रण मिळवून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी कसं व्हायचं आहे हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. यस, मग मॅडम येथे रेकीचा काय संबंध आहे? असंच तर आहे ना, आपल्याला कळतच नाही. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर ही आध्यात्मिक ऊर्जा, हीच ऊर्जा आपल्या योग्य भावनांसाठी, योग्य विचारांसाठी आपल्याला वापरायची आहे. आपल्या आयुष्यामधील सगळ्या प्रश्नांना गो करायचं आहे. आणि यासाठीच ही ऊर्जा आपण कशी वापरायची, या आध्यात्मिक या ऊर्जेचं रूपांतर आपण वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय ऊर्जेचा वापर करून कसं करायचं हे आजच्या सेशन मध्ये बघणार आहे. आणि हो, विचारांवर जेव्हा ताबा मिळवला जातो ना, तेव्हा मात्र आयुष्यामध्ये कसं यश येतं, कसं भरभराट येते हे आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे. आजच्या सेशन मध्ये अनेक सन्माननीय सदस्य हे नवीन आलेले आहेत. हो ना, नवीन सदस्य कोण आहेत जरा प्लीज मला सांगता. नवीन नवीन एकदम पहिलं सेशन आहे. ओके ओके ओके. मग आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे सुद्धा ऐकावं लागेल, हो ना, सांगावं लागेल, हो ना. ओके, काय हरकत नाही. मग आपण आजच्या सेशन मध्ये सुरुवात करूया की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय. आजचं सेशनचे कसं असेल हे मी तुम्हाला सांगते अगोदर. आता बघा सेशनला सुरुवात झालेलीच आहे. येस, आणि या ऊर्जेसह आपण एकरूप होण्यासाठी आलेलो आहे. आता आपण मात्र 1.5 तास सारखे इथे बसलेले असणार आहात. एवढा तुम्ही स्वतःला तयार करायचं आहे. ऊर्जा घेण्यासाठी भरभरून राहायचं आहे. एवढं मात्र तुम्हाला सांगेल. आता थोडंसं काही छोटं मोठं दुखणं असेल, मनस्थिती खराब असेल किंवा अधिक काही असेल, तर सेशन संपेपर्यंत स्वतःमध्येच भरभरून छान असा सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेल जर तुमचे व्हिडिओ सुरू असतील. येस, आणि आजचं सेशन मी सुरुवातीला 5 ते 10 मिनिट नवीन सर्व सन्माननीय सदस्यांसाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय हे सांगते. आणि थोडं पुढे जाऊन मग आजच्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करूया की विचारांवर ताबा मिळवायचा आहे. स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी कसं बरं आपल्या भावना आपल्याला हायजॅक करतात आणि आपण त्या विचारांमध्ये वाहवत जातो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येतात. यस, हे आजचा खूप खूप मोठा प्रश्न आहे समाजाचा आणि आपल्याला यावर कशा प्रकारे मात करता येते हे आपण बघणार आहे ऊर्जेच्या सहाय्याने. त्यानंतर माझा भारत, माझ्या भारत देशावर आज जे काही सगळं सगळं सुरू आहे तुम्ही सगळेजण ज्ञातच आहात. तुम्ही सगळेजण सोशल मीडियावर आहात, अनेक बातम्या तुमच्यापर्यंत येत आहेत. तर आपल्या देशासाठी आपण प्रार्थना करूया. हो 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 हो. आजच्या विषयावरचं ध्यान सुद्धा होणार. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय, विचारांवर काम कसं करायचं, ऊर्जेनी काय बरं मदत होते. ओके, आणि त्यानंतर यस, त्यानंतर अगदी थोडेसे अनुभव शेअरिंग,
सॉरी, आजच्या सेशनमध्ये आपण अनुभव शेअरिंग कमी घेणार आहोत, कारण मग लेट होत जातं आणि त्यानंतर आजच्या विषयावरचं ध्यान, तुमच्या विचारांची शांतता अनुभव करूया. आणि त्यानंतर सर्व ग्रुप सोबत आपण पुन्हा एक ध्यान करणार आहे, एक प्रार्थना करणार आहे माझ्या भारत देशासाठी, है ना? येस. तर असं आजचं सेशन असणार आहे. नक्कीच मेडिटेशन आणि सेशन रेकॉर्डिंग मध्ये नसणार आहे. सॉरी, मेडिटेशन रेकॉर्डिंग मध्ये नसणार आहे, परंतु सेशन मात्र ब्रह्मांडी ऊर्जेसहच पूर्ण संपूर्ण रेकॉर्डिंग मध्ये असेल. मी तुम्हाला व्यवस्थित दिसते आहे? ओके, गुरुजींचा फोटो दिसते आहे? येस. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. या ब्रह्मांडाने ही आपल्याला संधी दिलेली आहे आणि या संधीसाठी खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर तुमच्या आणि माझ्या आतमध्ये असलेली ती ऊर्जा, तो प्राणा, ती प्राणशक्ती, ती हिलिंग एनर्जी, तो श्वास, तो प्रकाश, ज्याच्या असण्याने तुम्ही आणि मी आज जिवंत आहोत. आपण जिवंत आहोत कारण आपला श्वास सुरू आहे. बरोबर आहे ना? माझा आवाज एकदम क्लिअर आहे? मला अंगठा दाखवा. आपण जिवंत आहोत कारण आपला श्वास सुरू आहे. आपलं हे ऊर्जा शरीर आहे, आपलं हे भौतिक शरीर आहे, हे आपल्या सोबत आहे. आपल्याला सगळ्या गोष्टीची जाण आहे, आपल्याला स्पर्शाची जाणीव होत आहे, आपण बोलू शकत आहे, आपलं चैतन्य आहे, कारण आपल्या आतमध्ये असलेला तो श्वास म्हणजेच काय? प्राण ऊर्जा. मग ही प्राण ऊर्जा आपल्याला येते कुठून? या ब्रह्मांडाकडून. श्वास कुठून घेतो आपण? चराचरामधून, आपल्या शरीराच्या अगदी रंध्रांमधून आपण श्वास घेत आहे, आतमध्ये ऊर्जा घेत आहे. मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आपण घेतो आपल्या सहस्त्रार चक्रामधून. आणि आपल्याला काय करायचं आहे? तर हाच श्वास, हीच प्राण ऊर्जा, हीच प्राणशक्ती मोठ्या प्रमाणात वापरायची आहे. यस, यालाच विज्ञान काय म्हणते? तर जैविक ऊर्जा. विज्ञान जैविक ऊर्जा म्हणते. हीच ती जैविक ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणात या ब्रह्मांडाकडून खेचून घेणे आणि घेतलेल्या या ऊर्जेचा आरोग्यशास्त्रानुसार आरोग्याच्या दुरुस्तीसाठी वापर करणे, मानसशास्त्रानुसार, वैज्ञानिक शास्त्रानुसार आपल्या विचारांवर योग्य कार्य करून विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांपासून स्वतःची मुक्ती करण्यासाठी याचा वापर करणे. त्याचप्रमाणे याच ऊर्जेचा आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपले चक्र बॅलन्स करण्यासाठी वापर करणे आणि आपल्या भौतिक आयुष्यातील यशासाठी ही ऊर्जा वापरणे. आपलं सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, नातेसंबंध, आर्थिकता, माझा व्यवसाय, माझ्या घराची एनर्जी, माझ्या बिझनेसची एनर्जी, कशासाठी आपण या ऊर्जेचा वापर करू शकतो? तर आपण जो जो विचार मनामध्ये आणू शकतो त्या प्रत्येक गोष्टीसाठी ऊर्जेचा वापर करू शकतो. आणि हो, हे म्हणजे काय? तर हे विज्ञान आहे. काहीही अंधश्रद्धा नाही, कोठेही बुवाबाजी नाही आणि कोठेही भूत प्रेत बाधा, आत्मा आणि काही जादू टोना याच्याशी 1% संबंध नाही. जादू आहे, चमत्कार आहे तो ऊर्जेचा वापर करण्याचा आणि विचारांचा. तुम्ही जो विचार करणार आहात तेच तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. हे विज्ञान आहे. फक्त विज्ञानाच्या अगोदर आहे अध्यात्मशास्त्र. अध्यात्म आणि त्याच आध्यात्मिक ऊर्जेचा, त्याच आध्यात्मिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुन्हा वापर करणे, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर करणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत पुन्हा एकरूप होणे, म्हणजेच रेकी सोबत एकरूप होणे. रे म्हणजे काय? तर प्राण ऊर्जा, प्राणशक्ती.
वैश्विक ऊर्जा जी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच आहे, विश्वामध्ये एकच असलेली ती प्राण ऊर्जा, जो श्वास मी इथे घेते तोच श्वास आफ्रिका खंडामध्ये, आशिया खंडामधील लोक जो श्वास घेतात तोच आफ्रिका, युरोप, अमेरिका सगळीकडे तोच श्वास घेतला जात आहे. कळला? श्वास वेगळा आहे का? नाही. म्हणजेच ऊर्जा वेगळी आहे का? नाही. म्हणून या ऊर्जेला वैश्विक ऊर्जा म्हटलं जाते, युनिव्हर्सल एनर्जी म्हटली जाते, जी तुमच्या आतमध्ये आहे आणि माझ्या आतमध्ये आहे. फक्त आपण ऊर्जेसोबत पुन्हा एकदा एकरूप होणे, ध्यान करणे म्हणजेच मेडिटेशन करणे. याचा अर्थ काय? तर आज आपण जेवढी ऊर्जा घेत आहे त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण करणे आणि या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा योग्य योग्य कारणासाठी वापर करणे. आणि हे असं नाहीये बँकेच्या पैशांसारखं की हे मी या कामासाठी वापरणार, तेवढे मी त्या कामासाठी वापरणार नाही. तर आपलं शरीर, आपलं मन, आपली ऊर्जा आपोआप त्या त्या गोष्टींसाठी वापरली जाते. एवढी सुद्धा सहजता. आणि काही कठीण आहे का? तर मुळीच नाही. मला काम करायचं आहे माझ्यावर. मला काय करायचंय? तर मला दररोज स्वतःला थोडासा वेळ द्यायचा आहे, थोडासा, अर्धा तास. आणि या अर्ध्या तासामध्ये मला स्वतःला ऊर्जावान करायचं आहे आणि आरोग्य संपन्न करायचं आहे. हे विचार, या विचारांनी या जगातील 80% रोग निर्माण झालेले आहेत. 80% आजार हे फक्त आणि फक्त विचारांनी निर्माण झाले आहेत. आणि 10% आजार खरे आजार आहेत. उरलेले 10% आजार हे पुन्हा कुठं काही अपघात, कुठं काही याने होतात. या संपूर्ण आजारांवर उत्कृष्टरित्या परिणाम ऊर्जेच्या माध्यमातून दिला जातो. नक्कीच मेडिकल सायन्सला विरोध नाही, परंतु मेडिकल सायन्सला पूरक म्हणून ऊर्जेचा वापर उत्कृष्ट प्रकारे केला जातो. मात्र विचारांनी निर्माण होणाऱ्या आजारांवर पूर्णतः 100% रिझल्ट फक्त आणि फक्त मेडिटेशन, ध्यानधारणा आणि स्वतःला दिलेल्या त्या योग्य टेक्निकनी केलेली ध्यानधारणा म्हणजेच मेडिटेशन असं म्हणते बरं का मी. येस, त्यांनी 100% रिझल्ट मिळतो. आणि हे हजारो उदाहरणं आजपर्यंत मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या अनेक सदस्यांनी घेतलेले आहेत. त्याच विश्वासावर हे तुमच्या सोबतचं बोलणं, हा संभाषण. कोठेही बडेजाव नाही आणि कोठेही आहे त्यापेक्षा एवढं जास्त सांगणं नाही. फक्त खरं असं आहे की अनेक असे अनुभव आहेत की ते सिक्रेट असतात, काही पर्सनल आयुष्याशी संबंधित असतात. तर ते कधीही हिलिंग इन्स्टिट्यूटच्या कुठल्याही सदस्याला चार चौघांमध्ये शेअर करू दिले जात नाहीत. इव्हन जर का चुकून शेअर केल्या गेलं तर ते पब्लिक केल्या जात नाहीत. म्हणजेच काय सत्यता अशी आहे की ज्याप्रमाणे तो हिमनग असतो, तो समुद्रामधून बाहेर दिसतो, तो 10% दिसतो, मात्र त्याचा 90% भाग हा पाण्याच्या खाली असतो. यस, जे अनुभव आपल्याला दिसत आहेत, बाहेर सगळेजण ऐकत आहेत, ते 10% आहेत. आणि 90% अनुभव मात्र हे खरोखर असे असतात ना की ते मी माझे तुम्हाला सांगू शकत नाही किंवा प्रत्येक सदस्य सुद्धा शेअर करू शकत नाही. एवढा प्रत्येकाला स्वतःच्या आतून अंतर्बाह्य झालेला बदल हा ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे येत असतो. हिलिंग इन्स्टिट्यूट त्याला फक्त आणि फक्त माध्यम आहे. आणि या जगामध्ये अनेक लोक या प्रकारे कार्य करत आहेत. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा उल्हासी. माणसातला देव ओळखा, म्हणजेच त्यांना म्हणायचं होतं ही दैवीय शक्ती, ही दिव्य ऊर्जा तुझ्याच आतमध्ये आहे. त्या ऊर्जेला ओळख,
तिचा योग्य वापर कर आणि स्वतःचा विकास कर. परंतु आपल्या साधू संतांचं म्हणणं आपल्याला नाही समजलं आणि म्हणून मग हीच ऊर्जा जपानमध्ये जाऊन परत आली. परत त्यांनी रेकी या नावाने आपल्या समोर आणली. खरं तर ही नैसर्गिक ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुम्ही मी आपण भरभरून वापरायला हवी. त्याचं टेक्निक आपल्याला आपल्या महात्म्यांनी, साधू संत महात्म्यांनी दिलं होतं. परंतु आपण त्याचा योग्य वापर केला नाही किंवा आपल्याला ते समजता आलं नाही. म्हणून आपल्याला खरं तर आता हे शिकण्याची गरज आली आहे. आणि आता आपण ते योग्य शास्त्र शुद्ध पद्धतीने वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जसं शिकतो ना, तसं आपल्याला ते कळतं की आता याचा वापर आपल्याला असा असा करायचा आहे. आणि हो, विचारांवर काम केल्यामुळे, दररोज थोडंसं ध्यान केल्यामुळे आपण स्वतःचं आयुष्य आहे त्यापेक्षा अधिक सुंदर, अधिक सुंदर, अधिक सुंदर करू शकतो. मी असं म्हणेल की ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर मी माझं बेस्ट व्हर्जन तयार केलं आहे. मी माझं बेस्ट व्हर्जन तयार केलं आहे आणि प्रत्येक दिवशी मी मला माझं न्यू जनरेशन होत असलेलं अनुभवते आहे. प्रत्येक दिवशी मला माझ्यामध्ये एक नवा विकास, पुन्हा विकासाचा नवा टप्पा गाठल्याचं मला समजते आहे. आणि फक्त मला याचा अर्थ मंजुश्री नाही, तर हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जुडलेली प्रत्येक व्यक्ती, तिला प्रत्येक मेडिटेशन सोबत स्वतःला अधिक बदल, प्रत्येक मेडिटेशन सोबत स्वतःला अधिक बदल, अधिक बदल, अधिक बदल छान झालेला अनुभवता येतो. हात वर करा. मी म्हणते हे खरं आहे का? मी सगळ्यांना अनम्यूट करते. मी जे सांगितलं आहे हे खरोखर खरं आहे का? तर नक्कीच मी तुम्हाला अनम्यूट केलं आहे की ऊर्जेसोबत जोडल्यानंतर येस येस खरं आहे. ऊर्जेसोबत जुडल्यामुळे लवकर आपली प्रगती होते. माझी तर झालेली आहे. सर्वांनी ग्रँडमास्टर व्हावं आणि सर्वांनी आपली प्रगती करून घ्यावी. घरोघरी ग्रँडमास्टर झाले पाहिजेत, घरोघरी मेडिटेशन झाले पाहिजेत, अशी माझी खूप इच्छा आहे. माझ्या अनुभवावरून मी सांगतो, सगळ्यांची प्रगती होते आणि सगळ्यांना छान अनुभव आहे. घरोघरी घरोघरी ध्यान झालं पाहिजे. माझं कुटुंब ध्यानी झालं पाहिजे. आणि जे आपण हजारो रुपये हॉस्पिटलवर खर्च करतो ना, ते आपण स्वतःच्या विकासासाठी खर्च करूया. प्रत्येक दिवसागणिक स्वतःला छान, अधिक छान डेव्हलप करूया. विचारांनी बदल करूया, ऊर्जेनी बदल करूया. छान होऊया, ऊर्जावान होऊया, आनंदी होऊया, प्रसन्न प्रसन्न, अधिक प्रसन्न आयुष्य जगूया. आणि हे प्रसन्न आयुष्य जगत असताना मी सुद्धा आनंदी आणि सर्व आनंदी, हे अधिक महत्वाचं. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुळतो ना, तर एक ध्यानी व्यक्ती घरामध्ये, एक ध्यानी त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्व व्यक्तींमध्ये सकारात्मक बदल व्हायला लागतो. जादू बिदू काही नाहीये, काही नाहीये. चमत्कार मुळीच नाही. तर जेव्हा एक व्यक्ती प्रसन्न, आनंदी, ऊर्जावान असते, तिच्या आभा मंडळामधून निघत असणारे जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ते छान जायला लागतात. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असलेले व्यक्ती आपोआपच त्यांच्यामध्ये सुद्धा सकारात्मक बदल व्हायला लागतो. आनंद कुटुंबामध्ये यायला लागतो. एक व्यक्ती कुटुंबातील ध्यानी असावी आणि त्या एका व्यक्तीने आपलं संपूर्ण कुटुंब ध्यानी कुटुंब करावं, ऊर्जावान कुटुंब करावं. यापेक्षा सुख आयुष्यामध्ये कुठलंच नसावं. जर मी माझ्या कुटुंबातील लोक ध्यान धारणा करत आहेत, माझ्या कुटुंबातील लोक कुठेतरी शुद्ध शाकाहाराकडे वळत आहेत, तर यापेक्षा अधिक भाग्यवान असण्याचं, मीच ती भाग्यवान असं समजूया, मीच तो भाग्यवान. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. आणि या ऊर्जेबद्दल कितीही बोलत राहावं, कितीही बोलत राहावं, मी बोलतच जाईल. पण मग मी बोलतच गेली तर आपलं पुढचं सेशन थांबून जाईल थोडं. यस,
त्यामुळे नक्कीच आपण समजून घेणार आहे की आज मला माझ्या विचारांवर कार्य करायचं आहे. मला माझ्या विचारांवर कार्य करायचं आहे. मला माझ्या विचारांवर ताबा मिळवायचा आहे. मग कोणत्या विचारांवर ताबा मिळवायचा आहे ते पण आपण बघूया. मला माझ्या विचारांवर ताबा मिळवायचा आहे आणि या विचारांवर ताबा तर कोणत्या कोणत्या विचारांवर मला ताबा मिळवायचा आहे, तर मला माझ्या नकारात्मक विचारांवर ताबा मिळवायचा आहे. सकारात्मक विचार मला क्रिएट करायचे आहेत आणि मला मला खूप ऊर्जावान व्हायचं आहे. मला सकारात्मक व्हायचं आहे. मला आनंदी व्हायचं आहे. खरंच असं काही आहे का की माझ्या विचारांवर मी कार्य केलं आणि खूप काही बदल झाला? तर हो, येस, असंच आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते मिळवून देण्यासाठी मदत करते. जसं काय, तर याला म्हणत असते की इमोशनल हिलिंग, भावनिक हिलिंग. भावना म्हणजे काय, तर भावना म्हणजे आपल्या आतमध्ये येणारे विचार, भावना आणि रेकी सोबत आपण आपल्या आयुष्याला वळण देऊ शकतो. आणि भावना म्हणजे सुद्धा ऊर्जा. पण त्या ऊर्जा, ती भावनिक ऊर्जा माझ्या आतमध्ये येणारी, ती कशी येते? सकारात्मक येते का? हे खूप महत्वाचं आहे. हे खूप गरजेचं आहे. ती सकारात्मक येणे. बघा, आपल्या भावना ह्या स्थूल असतात का? त्या सूक्ष्म ऊर्जा आहेत. कधी आपल्याला हलकासा राग येतो, कधी दुःख होतो, कधी अपराध येतो, कधी मनावर ताण येतो. ह्या सगळ्या भावना आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहेत की नाही आहेत? कधी द्वेष येतो, आहे ना, कधी तिरस्कार येतो, कधी चिडचिड होते होते हा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि ह्या बऱ्याच वेळा आपल्या आतमध्ये आहे ना, ऊर्जा स्वरूपामध्ये साठल्या जातात. कधी तो राग व्यक्त केला जात नाही, कधी ती चिडचिड काय सहन करणारं कोणी नसतं, म्हणून ते कुठं निघत नाही. ओके, किंवा निघतं तर ते खूप मोठ्या प्रमाणात निघतं. असं सुद्धा होतं. असं सुद्धा होतं. कसं, तर आपल्या अनेक कामाचा, अनेक भावनांचा, अनेक विचारांचा अनेकदा अंतर्मनावर ताण येतो. आणि तो ताण आल्यामुळे अनेकदा काय होते, तर ताण आल्यामुळे आतमध्ये काहीतरी साठलं जातं आणि ते साठलेलं बाहेर जर निघालं नाही, तर ते वारंवार 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 आपल्याला त्रास देतं. कामाचा ताण आहे, ऑफिसमधील कामाचा ताण आहे अनेकांना, आहे ना. अनेक जणांना ऑफिसच्या कामाचा खूप ताण येतो. आता आयटीच्या क्षेत्रामध्ये तर विशेष, केवढी रोजची स्पर्धा आहे. या रोजच्या स्पर्धेमध्ये जगत असताना खरोखर खूप म्हणजे खूपच स्वतःला असं कसं बरं सांभाळावं, कसं ते टाइम मॅनेजमेंट करावं, कसं ते ऑफिसचा स्ट्रेस, कुटुंबामध्ये असणाऱ्या मागण्या, या अनेक गोष्टींमुळे अनेक लोक आहे ना त्रस्त झालेले आहेत. आणि मग त्यामुळे काय होते, भावनांवर ताबा राहत नाही. अनेक स्ट्रेस येतो, चिंतामुक्त जीवन होतं. आणि यावरून आपल्याला खरोखर गरज आहे बाहेर निघण्याची. म्हणजेच काय, तर त्या मानसिक ताणामधून, त्या दुःखामधून, त्या वेदनेमधून बाहेर निघण्यासाठी ऊर्जा मदत करते का? तर नक्कीच करते. पण मग हे होतं काय आपल्यासोबत, जर ह्या भावना हव्या त्या प्रकारे बाहेर निघाल्या नाही, किंवा तो ताण वाढतच गेला, तर त्या अडकतात, त्या स्टक होतात आणि मग तेथे होतो निर्माण नकारात्मक ऊर्जांचा एक गोळा. जसं की एखादा राग व्यक्त केला नाही, तर तो
आपल्या त्या रागाच्या भावना, मी उदाहरणार्थ सांगते, उदाहरणार्थ एखाद्या वेळेस राग व्यक्त केला नाही तर तो राग आपल्या यकृतामध्ये, लिव्हर मध्ये अटकतो. सततची चिंता आपल्या पचन संस्थेला बिघडवते. बरोबर. मनातल्या मनामध्ये व्यक्त केलेला राग आपला थ्रोट चक्र बिघडवतो. म्हणजे काय होते? थायरॉइड होतो. ती चिंता, त्या द्वेष भावना, त्या भीतीच्या भावना सोलर बिघडवतात, ऍसिडिटी वाढवतात. सोलर चक्र बिघडलं की हार्टवर त्याचा परिणाम होतो मोठ्या प्रमाणात. चिंता, भीती ह्या व्यक्त न केलेल्या अनेक भावना हार्ट पर्यंत पोहोचतात. नाही बोलूया आपण त्या विषयावर, तेवढं नकारात्मक नाहीच बोलायचं आहे. काय काय होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. न व्यक्त केलेल्या भावनांमुळे खरोखर आपण न त्या अगदी आयुष्याचं सुख गमावून टाकतात. अनेक व्याधी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतात. रेकी काय आहे तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ऊर्जा आहे. ही ऊर्जा शुद्ध, प्रेमळ, सात्विक, आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी आपले इमोशनल ब्लॉकेजेस रिमूव्ह करते. जेथे भावनांचे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहे तेथे ऊर्जा जाऊन ते नष्ट करते. नष्ट करते म्हणण्यापेक्षा ते ब्लॉकेज हळूहळू हळूहळू रिमूव्ह करते. जसं एखाद्या पाईप मध्ये अटकलेलं कचरं ऊर्जेच्या सहाय्याने, ऊर्जे म्हणजे वरून धो 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 पाणी टाकल्यामुळे निघून जाते. जाते ना. बेसिंग मधलं कचरं, महिलांनो, बेसिंग मधलं कचरं, बेसिंग मध्ये आपल्या गाळा अटकतो, कचरा अटकतो, आपण काय करतो? भरपूर बेसिंग फुल भरतो. ओके, तुम्ही पण करता, मी पण करत असते. आणि एकदम ती बुच्चन काढून टाकते. काढलं की काय होते? दो 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 फोर्सनी पाणी बाहेर. म्हणजे काय होते? ब्लॉकेजेस रिमूव्ह होतो त्या नळीमधला, होतो. यस. जसे जसे राग, लोभ, द्वेष ह्या सगळ्या नकारात्मक भावनांचे तुम्हाला काय वाटते फक्त हार्टमध्येच ब्लॉकेजेस असतात? पण ते ईसीजी करतो म्हणून ते दिसतात. परंतु शरीराच्या प्रत्येक पार्ट मध्ये ते होऊ शकतात. ते का होतात? तर हे या भावनांमुळेच होतात. आणि ऊर्जेसोबत जुडल्यामुळे काय होते तर इमोशनल ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात. जेथे अडथळा आहे तेथे ऊर्जा जाऊन प्रकाश टाकते आणि त्या भावना डिसॉल्व्ह करते. आपलं आभा मंडळ म्हणजे आपलं भावनिक शरीर ऊर्जामय शरीरावर ऊर्जा काम करत असते. जसं कोमट पाणी गाठरलेल्या भागावर काम करते तसं ऊर्जा आपल्या आभा मंडळावर काम करते. नाडी मंडलामधून ऊर्जाचा प्रवाह जात राहतो. इमोशनल हिलिंग होत असताना रेकी सोबत काय होते तर अगोदर आपल्याला अवेअरनेस येतो, एक्सेप्टन्स येते आणि मग होते एनर्जी क्लिन्झिंग. म्हणजेच काय तर जसं जसं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो, ध्यान करायला लागतो. पहिलं मेडिटेशन, पहिल्या डिग्रीचं पहिलं मेडिटेशन, पहिल्या मेडिटेशन पासून आपल्याला सकारात्मक अनुभव यायला लागतो. तो एक अवेअरनेस स्वतःमध्ये येतो की मी कुठे अटकलो आहे. तो एक्सेप्टन्स येतो की हो, ह्या माझ्या भावना आहेत. अनेक विचार यायला लागतात, अनेक विचार, हो ना, येतात ना तुम्हाला मेडिटेशनला लागल्यानंतर. आणि त्या भावना हळूहळू 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 बाहेर निघून जात राहतात. क्लीन 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 ब्रह्मांडीय ऊर्जा त्या भावना प्रकाशामध्ये रूपांतरित करतात. नकारात्मक भावना रिमूव्ह करून सकारात्मक भावना क्रिएट करायला मदत करतात. आपण प्रत्येक जण कधी ना कधी, कधी ना कधी आपण प्रत्येक जण असं झालेलं आहे, भावनांमध्ये अटकलो आहेच. येस, प्रत्येक जण. असं नाहीये की बाबा मी तुम्ही नाही, आपण प्रत्येक जण, जगातील प्रत्येक व्यक्ती भावनांमध्ये कधीतरी अटकतो. कधी कधी बघा, आपण एक विचार करतो, आपलं
आपल्या जवळची व्यक्ती कुठं बाहेर गेली आणि त्यांनी अर्धा तास फोन उचलला नाही. केवढे विचार डोक्यामध्ये, केवढे विचार डोक्यामध्ये. का? कारण आपल्या विचारांवर आपल्या भावनांचा ताबा निर्माण होतो. माझ्या विचारांवर काय ताबा झाला आहे? माझ्या विचारांवर माझ्या भावनांचा ताबा झाला आहे. विचारांवर भावनांचा ताबा येणं म्हणजे काय? तर मला तर सकारात्मक विचार करायचा आहे, पण आहे ना, मनाने काय म्हटलं आता? तर मनाने म्हटलं, अरे का बरं फोन नसेल उचलला, काही झालं असेल का? अनेक सगळे नकारात्मकच विचार, अनेक सगळे पहिले नकारात्मकच विचार. फक्त फोन नाही उचलला म्हणूनच नव्हे, तर आयुष्यामध्ये अनेक सगळ्या अशा गोष्टी असतात की आपण तिथे विचारच प्रक्रिया थांबून जाते. नको तेच विचार. ठीक आहे, साधं पोट दुखलं, ओके, काही झालं असेल का, अमुक झालं असेल का, अरे 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 अरे, केवढे केवढे विचार येतात ना. येस, केवढं सगळं डोकं दुखायला लागलं, खूप सारे नकारात्मक विचार. आपल्या विचारांवर आपला ताबा असावा, सोलचा ताबा असावा, सकारात्मक विचार यावे. जर का एखादी घटना घडता बरोबर किंवा एखादा प्रश्न निर्माण होता बरोबर माझ्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात का? आणि त्याच विचारांना मी एका मिनिटामध्ये कट करून पॉझिटिव्ह विचार क्रिएट करू शकतो का? तर मी योग्य आहे. पण जर मी त्या नकारात्मक विचारांमध्ये वाहवत गेलो तर, जसं की ऑफिसला निघायला उशीर झाला आहे, आता बॉस काय म्हणणार आहे आणि मग पुढची प्रक्रिया काय होणार आहे, अमुक काय होणार आहे, पुढे 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 सुरू, तोच विचार डोक्यामध्ये. प्रवासाला निघालो आहे, नको ते विचार, पुढची गाडी मला काही ठक्कर मारेल का, अमुक होईल का, टमुक होईल का, अरे अरे, ते विचार. म्हणजे काय? तर मी भावनांमध्ये नकारात्मक वाहवत जातो का? या नकारात्मक भावनांमध्ये मी वाहवत जातो का? तर माझ्या विचारांवर माझा ताबा नाही आहे. जर काय माझ्या विचारांवर माझा ताबा आहे, तर माझं जीवन अत्यंत यशस्वी आहे. बघा, आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून याचा विचार करणार आहे. विचार शक्ती, ऊर्जा, आकर्षणाचा नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने जीवनाची ऊर्जा, जीवनाची रचना सुंदर करूया. ध्यान आणि सकारात्मकता आपल्या आयुष्याला उच्च स्तरावर नेऊन ठेवणार आहे आणि माझ्या विचारांवर माझा ताबा आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते मला घडवायचं आहे. बघा, मला एक सांगा की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात शक्तिशाली काय आहे माहितीये? सगळ्यात पॉवरफुल आहे माझा विचार. जसा विचार, जसे भाव, तशी कृती आणि तशी माझ्या जीवनाची दिशा असेल. काय? माझा विचार जसा असेल तसा माझा भाव असेल, माझा भाव जसा असेल तशी माझी कृती असेल आणि जशी माझी कृती असेल तशी माझी जीवनाची दिशा असेल. मला जर माझ्या जीवनाची दिशा बदलायची आहे, मला जर माझं आयुष्य सकारात्मक दिशेने घडवायचं आहे, यशस्वी करायचं आहे, तर मला गरज आहे माझ्या विचारांची दिशा बदलण्याची. तेव्हा माझे भाव बदलणार, मग माझी कृती बदलणार आणि मग माझ्या जीवनाची दिशा बदलणार. आणि आपल्याला हेच शिकायचं आहे की मला माझ्या विचारांवर ताबा कसा मिळवायचा आहे. यस, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर यावर ताबा येणारच. पण आजच्या सेशनमध्ये आपण छोटंसं मेडिटेशन पण घेणार आहे आणि आपल्या विचारांची दिशा आपल्याला थोडी तरी बदललेली दिसते का? बघूया या एका विचारांनी, या एका मेडिटेशननी. प्रत्येक विचार, आपला प्रत्येक विचार हा आपल्या शरीरामध्ये नवं स्पंदन निर्माण करत असतो. बघा बरं, आपण जर एक विचार क्रिएट केला की मी आरोग्य संपन्न आहे, मी आरोग्य संपन्न आहे, तर आपल्याला व्हायब्रेशन वेगळे झाले. येस, मी आनंदी आहे,
मी म्हणजे प्रेम, मी म्हणजे यश, मी म्हणजे सकारात्मकता, मी म्हणजे इतरांना आनंद देणारी व्यक्ती. झाले आहेत? येस. पण जर का मी नकारात्मक विचार केला तर बोलावं पण वाटत नाही. म्हणावर एक वेळ मनातल्या मनात मी आजारी आहे. सगळ्यांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. बदलले ना? बदलले की नाही? येस. तुम्ही असं म्हणता बरोबर तुमच्या चेहऱ्याचे भाव बदलले. आणि मला विचारायचं आहे, तुम्हाला अनम्यूट करते आहे. अगोदर मी जे बोलत होती, मी 5 वाक्य बोलले. ते 5 वाक्यांनी जास्त सकारात्मकता क्रिएट झाली, की त्या सगळ्या क्रिएट झालेल्या सगळ्या सकारात्मकतेला एक निगेटिव्ह वाक्य बोललं, ते पूर्णचं पूर्ण लो झालं. सांगा मला, हात वर करा, कोणी एक जण मला बोलून दाखवेल. बोला. वैशाली, माईक सुरू करा. काय काय वैशाली कोल्हे, माईक सुरू करा. तुम्ही मला दिसता आहात. बोला बोला. येस, सकारात्मक बोललं की आपली ऊर्जा जास्त वाढते, हं. नकारात्मक बोललं की लो होते. मला असं विचारायचं वैशाली मॅडम, ऑटोमॅटिक. की एका नकारात्मक वाक्यानी त्या 5 सकारात्मक वाक्याची जेवढी छान ऊर्जा आपण निर्माण केली होती, ती एका नकारात्मक वाक्याने कमी केली. हो, नक्कीच. केली केली. तर सगळं महिला मंडळ येथे आहे, दादा सुद्धा आहेत. आत्मा नमस्ते सगळ्यांना, नवीन आलेल्या पुन्हा सगळ्या सदस्यांना आत्मा नमस्ते. एक नकारात्मक विचार जर आपल्याला फोडून काढायचा आहे, तर त्याऐवजी 10 सकारात्मक विचार क्रिएट करावे लागतात. तर आपण येस. आपली एनर्जी सेम होते. म्हणजे तुमच्या बँकेमध्ये जर 10,000 आहेत, ओके, 10,000 आहेत जमा केलेले सकारात्मक ऊर्जा, आपण काय म्हणूया, ते कॉइन म्हणूया, सकारात्मक ऊर्जेचे कॉइन 10,000 आहेत. पण जर आपण 1,000 नकारात्मक विचार केले, तर ते 10,000चे 10,000 शून्यावर येतात. 10 सकारात्मक विचार केले आणि 1 नकारात्मक केला, तरी आपण शून्यावर आलो. मग जर का आपण नकारात्मकच करत राहिलो, तर किती मायनस जाणार? आपल्याला सकारात्मक विचार खूप सारे करावे लागतील, तेव्हा नकारात्मकतेवर आपण विजय मिळवणार आहे. आणि आपल्याला आपल्या विचारांवर ताबा मिळवायचा आहे, विजय मिळवायचा आहे. आणि हो, हे सगळं ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे शक्य होते का? यस. हे सगळं ब्रह्मांडी ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे शक्य होते. तुम्ही तुमच्या आयुष्याचं यशस्वी गाथा लिहू शकता. आज ज्या आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगत आहे, आता अनेक सदस्य तुम्हाला अनुभव ज्या आत्मविश्वासाने सांगतील ना, तुम्ही सुद्धा उद्या त्याच जागेवर असणार आहात. तुमच्या आतमध्ये असलेले नकारात्मक विचार खोडून टाकण्याची, ते सकारात्मकता क्रिएट करण्याची, आयुष्य अगदी छान छान उत्तुंग यश भरारी घेण्याची क्षमता प्रत्येकामध्येच आहे. आणि ती आपल्याला बघायची आहे. ते प्रत्येक विचार एक नवं स्पंदन निर्माण करतो, म्हणजे व्हायब्रेशन क्रिएट करत असतो. आपला मेंदू मधील न्यूरो पाथवे जर आपण छान त्याला सकारात्मकता देत राहिलो ना, तर ते अगदी अगदी मजबूत होतात. एक वेळ असा येतो, नकारात्मक विचार येतच नाही. नकारात्मक विचार आपल्याला मानसिक थकवा निर्माण करतात, मनामध्ये भीती, राग निर्माण करतात. आपल्याला त्या नकारात्मक भावना कट करायच्या आहेत, तर सकारात्मक विचार क्रिएट करायचा आहे. सकारात्मक विचार आपल्या प्रत्येकामध्ये प्रेरणा, साहस, निर्णय शक्ती, आनंद, आल्हाददायक वातावरण निर्माण करतात. सकारात्मक विचार ध्येय, धडाडी, नेतृत्व करण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करतात. सकारात्मक विचार तुमची हिंमत वाढवतात. सकारात्मक विचार तुम्ही इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद आणण्यासाठी तुम्हाला माध्यम करतात. सकारात्मक विचार तुमच्या आतील एनर्जी छान वाढवण्यास मदत करतात. तुमचं चैतन्य तुमचे सकारात्मक विचार वाढवतात. त्या ब्रह्मांडातून येणारी मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घेण्याचं क्षमता सकारात्मक विचार वाढवतात. सकारात्मक विचार तुम्हाला प्रेरणा देतात, तुम्हाला साहस देतात, तुमची निर्णय क्षमता उत्कृष्ट करतात.
तुम्ही जे बोलणार ते करण्याची क्षमता तुमच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण करतात आणि हे सकारात्मक विचार निर्माण करण्यासाठी तुम्हाला मदत करते ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. ही ऊर्जा आपली बौद्धिक, भावनिक, आपले शारीरिक संतुलन घडवून आणते, आपली इमोशनल हिलिंग करते. म्हणजेच शरीराचा मनाचा संतुलन निर्माण करते. माझं जगणं कसं असावं तर माझ्या शरीरावर, माझ्या मनावर, माझ्या विचारांवर माझ्या सोलचा ताबा असावा, माझ्या आत्म्याचा ताबा असावा. असं जगणं असावं. याला एक उच्च स्तरीय जगणं म्हटलं जातं. मग बघा आपलं चैतन्य कसं छान होतं. तर नक्कीच हे तुम्हाला नाही समजलं असेल, पण हळूहळू ऊर्जेसोबत जुडल्यानंतर एका टप्प्यावर मात्र तुम्हाला हे नक्कीच समजते की ठीक आहे, आपण एवढं तर म्हणूया, माझ्या शरीरावर माझ्या विचारांचा ताबा असला पाहिजे. माझं शरीर थकलोय मी आता. नाही, तू थकला नाहीस, तू तंदुरुस्त आहेस. लगेच शरीर कामाला लागलं पाहिजे. आज मी नाराज आहे, आज मला करमून नाही राहिलं, आज मला काही करावंसं वाटत नाहीये, हे झालं भावनांचा माझ्या शरीरावर आणि माझ्या मनावर असलेला ताबा. नाही, मी तंदुरुस्त आहे, मी आनंदी आहे, मी प्रसन्न आहे, मला जे करायचं ते मी करू शकत आहे. क्षणार्धामध्ये माझ्या शरीरामध्ये ती ऊर्जा क्रिएट व्हायला पाहिजे आणि ते स्त्राव निर्माण व्हायला पाहिजे आणि मी जे मला कार्य करायचं आहे ते घडू शकलो पाहिजे. पण तो विचार तर आला पाहिजे ना. तो विचार येण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणं गरजेचं आहे. जर मी ऊर्जेसोबत जोडलेला आहे तर तो सकारात्मक विचार क्रिएट करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण होणार आहे. मग या विचारांवर ताबा कसा मिळवायचा? विचारा बरं स्वतःला की माझे विचार मला उन्नतीकडे नेत आहेत का? मी जो काही विचार माझ्या अंतर्मनामध्ये येतो नकारात्मक, सगळेजण त्यामुळे त्रस्त असतात. मॅडम, नकारात्मक एन्झायटी विचारच चालू राहतात, रात्री झोपच लागत नाही. 2-2 वाजतात आम्ही मोबाईलच फिरवत राहतो. आम्हाला खूप विचार येतात, भविष्याची चिंता, मुलांची चिंता. अरे, तर विचारा स्वतःकडे की हे विचार मला उन्नतीकडे नेत आहेत का? निगेटिव्ह विचार जर तुमच्या मनात आला तर लगेच त्याला कट करण्याचं टेक्निक शिका. क्षणार्धामध्ये तिथे पॉझिटिव्ह विचार क्रिएट करा. स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा, जे आपल्या रेकीच्या मेडिटेशन मध्ये दररोज होतात. आपले चक्र बॅलन्स करूया, आपले विचार शुद्ध ठेवूया. ऊर्जेसोबत जसं आपण जुडतो ना, तसे आपले चक्र बॅलन्स व्हायला लागतात. आजचं सेशन जे आहे ते आहे विचारांवर ताबा मिळवायचा आणि यश मिळवायचं. म्हणून फक्त तुम्हाला सांगते की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीसोबत जसं आपण जुडतो, पहिल्या मेडिटेशन पासून आपल्यामध्ये बदल व्हायला लागतो आणि जसं आपण म्हणूया आपलं क्राऊन चक्र बॅलन्स व्हायला लागतं. आपण शुद्ध विचारांची पेरणी करायला लागतो. आज्ञा चक्र आपलं बॅलन्स व्हायला लागतं, ऍक्टिव्ह व्हायला लागतं. निर्णय क्षमता उत्कृष्ट व्हायला लागते. हृदय चक्र प्रेमाने, छान ऊर्जेने भरायला लागतं. अंतर्मन छान व्हायला लागतं. आपले नातेसंबंध सुंदर व्हायला लागतात. प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हायला लागतं. समज निर्माण व्हायला लागते. मी कुठं ऍक्शन घ्यावी, कुठं नाही घ्यावं, कुठं अधिक भावनिक व्हावं, कुठं अधिक नाही व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो तसं बॅलन्स व्हायला लागतात. सोलर छान व्हायला लागतं, बॅलन्स व्हायला लागतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. भीतीच्या, नकारात्मक विचारांच्या, द्वेषाच्या अनेक ऊर्जा, किती किती बोलावं, त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायला लागतात. धैर्य, धडाडी, नेतृत्व, हिंमत स्वतःमध्ये निर्माण व्हायला लागते. ऍक्शन घेण्याची क्षमता स्वतःमधली वाढते.
मणिपूर चक्र, सोलर चक्र जेव्हा ऍक्टिव्ह होते, स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्ह व्हायला लागतं, मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा वरच्या चक्रांना जायला लागते, आध्यात्मिक क्षमता वाढते, एकाग्रता वाढते, विद्यार्थ्यांची क्षमता वाढते, प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक चक्र ऍक्टिव्ह बॅलन्स व्हायला लागते. जेव्हा स्वादिष्टान क्लीन होऊन वरच्या चक्रांना ऊर्जा जाते, मूलाधार स्ट्रॉंग व्हायला लागते. मूलाधार काय करतो तर आपलं आधार पक्का करतो, पृथ्वी तत्व पक्का करतं, स्थिरत्व वाढवतो, आर्थिक प्रश्न सोडवायला लागते. म्हणजेच काय, जसं आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो ना, आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, आचरणामध्ये, आपल्या असण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये सकारात्मक बदल होतो. आपणच आपलं एक बेस्ट व्हर्जन क्रिएट करतो. प्रत्येक वेळी मला वाटते की हे माझं न्यू व्हर्जन आहे, हे माझं न्यू व्हर्जन आहे, असं मलाच वाटते. असा अनुभव प्रत्येकाला येतो. आपल्याला ध्यान करायचं आहे, आपल्याला आपल्या विचारांवर कार्य करायचं आहे. यस. अच्छा, त्या अगोदर, मेडिटेशनच्या अगोदर मी सगळ्यांना अनुभव ओके. यस. चला, तर 8 वाजताच्या सेशनचे सगळे सदस्य जे जे हजर आहेत, जरा हात वर करा बरं. ओके. वैजयंती अधिक श्रुती अधिक, ओके. चला, बोला वैजयंती. सगळ्यांना संधी देते मी, जे जे मला स्क्रीनवर दिसतात सगळ्यांना संधी देते, 5-10 लोकांना. आत्मा नमस्ते. वैजयंती, माईक सुरू करा ना. अगदी सेकंड डिग्रीचे सदस्य आहेत, 15 ते 20 दिवस झाले आहेत तुम्ही रेकी सोबत जोडून. बोला वैजयंती, तुमचा परिचय द्या आणि किती दिवस झाले रेकीला जोडून आणि काय वाटते? 3 तारखेपासून मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. 3 तारखेपासून रेकीला जुडले मी. माझ्यामध्ये बराच फरक पडलाय, म्हणजे सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सगळ्यांमध्ये थोडी थोडी यायला लागली. आता माझी बहीण पण जोडलीये मी, आज आहे बघा, ज्योती मोर्या, ती पण उद्यापासून जॉईन करते रेकीला. आणि खूप छान वाटतंय, म्हणजे स्वतःमध्ये परिवर्तन खूपच छान झाले. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. खरं तर मी सगळ्यांना आवर्जून सांगते आहे, काही कोणी शिकून बिकून आणलेलं नसते. नाहीतर काही लोक म्हणतात मॅडम आहे ना, त्यांना अनुभव सांगायला सांगितलेले, असं काही नसते. अनेक लोक आमच्या सेशन मध्ये इथंच बसून तक्रार सुद्धा करतात आणि आम्ही ते तक्रार सुद्धा जशीची तशी युट्यूबला लोड करत असतो. ओके. तक्रारी सुद्धा ऐकून घेतल्या जातात, असं काही नाही आहे. परिवार आहे आणि छान. बस एवढं म्हणूया की सगळेजण शेअरिंग करत असतात, स्वतःच्याच अंतर्मनापासून आलेला भाव ते शेअर करत असतात. भूषण सर, तुमच्याकडे काल रेंज नव्हती, तुम्ही शेअरिंग करा. माईक सुरू करा. एक मिनिट. हा, करा आता. आत्मा नमस्ते. खूप छान आत्मा अनुभव नमस्ते. आहे. आवाज मोठा काढा सर. आत्मा नमस्ते. आणि लॅपटॉपलाच आवाज नाही वाटत. हा, काय हरकत नाही, बोला. खूप छान अनुभव आहे. ओनली पॉझिटिव्ह थिंकिंग येतात आता, पॉझिटिव्ह. त्यामुळे खूप बदल झालेला आहे, शांतता आलेली आहे एकदम आतमधून आणि खूप शांत वाटतं एकदम. खूप छान. कोणतं मेडिटेशन सगळ्यात जास्त आवडलं सर? थर्डचं. दोन्ही करतो, थर्ड आणि सेकंड दोन्ही. खूप सुंदर, खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. अधिक कोण आहे? अधिक मगा हातवर केला होता, कोण होतं? श्रुती. खरं तर फार कमी मेडिटेशन माझ्या श्रुतीचे झाले आहेत, पण हात वर केला. काय वाटते श्रुती तुम्हाला? माईक सुरू करा. मॅम, शांत वाटतं जरा. मेडिटेशन खूप कमी झाले, त्या मनाने वाटतंय शांत. ओके. फर्स्ट डिग्रीचेच झाले ना आपले फक्त? हो. येस. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर.
कोणाला संधी देऊ? संधी तर सगळ्यांनाच द्यायची आहे, मग कोणाला देऊ असा तो एक प्रश्न निर्माण होते, हो ना? येस, मी विद्या आणि मीनाला संधी देते आहे. विद्या परब. नमस्ते सर्वांना. मी पुण्यावरून बोलते, पुण्यावरून चिंचवड. मला शी जोडून आता 1 महिना झालाय, रेखीला जोडून 3rd डिग्रीला आहे मी आता. पण माझे खूप छान अनुभव आहेत की माझे निगेटिव्ह विचार सर्व डोक्यातले गेले आहेत. आणि आपण मेडिटेशन करून आपल्याला छान म्हणजे झोप पण छान लागते, काही अनुभव पण छान येतात, काही शेअर करण्यासारखे असतात, काही शेअर करण्यासारखे नाही असतात. बरोबर. छान. येस, काही शेअर करण्यासारखे नाही आहेत, काही शेअर करू शकतो आपण. स्वतःमध्ये काय बदल वाटतो विद्यार्थी? स्वतःमध्ये खूपच बदल झाला. माझी विचारसरणी चेंज झाली आहे. दुसऱ्याला बघण्याची म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागायचं, काहीच वाईट विचार येत नाही दुसऱ्याबद्दल. जरी त्यांच्या समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल वाईट असेल तरी मी प्रेमाने वागतो आपण त्यांच्याशी, आणि विचार पण चांगले करतो त्यांच्याबद्दल. पहिलं त्यांचं चांगलं होऊ दे, नंतर आपलं, आणि सर्वांचंच चांगलं, आणि आनंदी आनंद सगळीकडे. येस, हे खूप मी सुंदर. खूप सुंदर. फक्त सगळ्यांना माझी एवढी विनंती आहे, जसं विद्याताईंनी म्हटलं, पहिले त्यांचं चांगलं होऊ दे, नंतर आपलं, असं नाही म्हणूया आपण, असं म्हणूया त्यांचंही चांगलं होऊ दे, सोबत आपलंही चांगलं होऊ दे. ओके. त्यांच्यानंतर का ब्रह्मांडाकडे भरभरून आहे, आहे ना, तर तो सगळ्यांना सारखं देऊ शकतो. त्यांचंही भलं, आपलंही भलं. त्यांच्या नंतर आपलं भलं असं कोणी म्हणू नका. ओके विद्याताई? हो ना. हा, सोबतच नंबर लावूया. नंतर कोणीच नंबर नाही लावायचा, सोबत सोबत. येस, नवीन सदस्य मीनाताई, सुलभाताई. मीना, तुम्हीच माईक सुरू करा. एक आरोग्यामध्ये कोणाला काही बदल वाटत असेल तर नक्की शेअर करा. बोला मीना, तुमचा माईक सुरू नाही झाला? ऑटोमॅटिक सगळ्यांना म्यूट केलं जातं, तर हा बोला. नाही, आवाज नाही येत आहे आम्हाला. नाही मीनाताई, आवाज नाही येत आहे. सुलभाताई, मीनाताईचा आवाज येत नाही. सुलभाताई बोला, काय नाही, त्यांच्याकडे काहीतरी. आत्मनमस्ते. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. रेकीमध्ये रेकीमधून मी मे 5 मेला आमची बॅच सुरू झाली. तेव्हापासून मला आता तर भरपूरच अनुभव आलेले आहेत. फर्स्ट मेडिटेशनचा मला तर खूपच अनुभव आलाय. फर्स्ट मेडिटेशनने आपलं वजन कमी होतं, जडपणा कमी झालं माझं, स्टेअरकेस करत फटाफट चढायला लागली मी. आणि रागावर किंवा चिंतेचे जर विचार तेव्हा येत होते तेव्हा मी कटच करायची. पण आता मला याच्यामध्ये आल्याच्या नंतर चिंतेचे विचार येतच नाही, एकदम बिंदास होते. कालचाच मी गावावरून येताना एक अनुभव होता की आमची गाडी थोडीशी पुढे आल्याच्या नंतर ब्रेकडाऊन झाली. तर मग ती 15-20 मिनिटं ब्रेकडाऊन होते. तर मी अरे आपल्याकडे तर रेकी आहे, मी सरळ तिला पिरामिड मध्ये गाडीला टाकलं, सगळे शिंबोरके हे केले, वरती सगळे देवताना मी सगळं रेकीचं जसं आहे त्याप्रमाणे केलं, आणि गाडी चालू झाली आणि मी बिंदास मस्त झोपून आली. आणि सकाळी इकडे उतरल्या तर मुलाला सांगितलेलं की घे, तो बोलायला लागला की इकडे विजा विजा कडकताय चमकतायत. तेव्हा मी बोलले नको येऊ, मग मी एकटीच उतरेन म्हणून. माझ्याकडे बोजा होते, फणस होते, नारळ होते, असं भरपूर होते. तर मी ठीक आहे म्हटले आणि उतरली. मला लगेच रिक्षावाला मिळाला, त्याने स्वतः त्या रिक्षात ठेवले सगळे बोजे, आणि इकडे घरी पण आणून त्यानेच उतरवलं खाली. आणि मग मी आली वरती एकदम व्यवस्थित थंड, काहीच प्रॉब्लेम नाही आले. एकटी मी नेहमी येते पण असं बोजा घेऊन मी जास्त पहिल्यांदाच आली. आणि माझ्या डोळ्याचा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह झाला. खूप असे खूप अनुभव आले मला असे त्याच्यामुळे. डोळ्याचा डोळ्याचं म्हणा तर सुलभाताई, डोळ्याचं म्हणा. हा मॅडम. डोळ्याचा प्रॉब्लेम काय होता? माझ्या एका राईट डोळ्याने माझा अगोदर 99ला आजार पण आलेला, हायपर टेन्शनमुळे एक व्हेन्स दबली गेलेली आणि ड्राय झालेली, त्यामुळे ते विजन लॉस झालेले. डॉक्टरांनी सांगितलं की आता गेले ते परत येणार नाही म्हणून.
पण मी तेव्हा पण थोडीशी फर्स्ट डिग्री आणि सेकंड डिग्री शिकलेली रेकीची, तर ती मी केलं तर ते थोडस हे झालेलं स्टेबल झालं. पण डॉक्टर बोलले की विजनच लॉस झालं, तर म्हटलं जाऊ दे आता काय, विजन लॉस झाले तर आता काय उपयोगच नाही. मग मी ते सोडून दिलं. नंतर आता मी परत सुरू केलं, तर ते माझे आता म्हणजे 80% जे माझी नजरची दृष्टी आली आहे, विजन लॉस झालेले ते 80% आलेले आहेत परत. अजून मी जास्त हे केलं ना तर भरपूर फरक होईल. आणि एवढे थर्ड मेडिटेशन आणि फर्स्ट मेडिटेशन मला खूपच आवडलं. थर्ड मेडिटेशन मध्ये एकदम आपलं चक्र क्लिनिक होतं, एकदम छान होतात. मी दिवसाला 2-2 करते. आणि आता मला मनामध्ये एक चक्राचं हे आलं, मॅडमला विचारायचा प्रश्न की चक्र बॅलन्स झाल्याच्या नंतर आपले सगळे विजय म्हणजे सगळं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर मॅडमने आता चक्राबद्दलच माहिती सांगून दिली. त्यामुळे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. मॅडमकडे एवढं भंडार आहे ना, बस रे बस. आणि एवढा मस्त छान सांगतात का बस. खूप खूप छान आहे. ब्रह्मांडाचे पण धन्यवाद आणि मॅडमचे पण खूप धन्यवाद. खूप छान बोलतात मॅडम आणि खूप समजून सांगतात, आपुलकीने सांगतात, आपलेपणाने सांगतात. त्यामुळे ते खूपच भावतं. आणि कृतज्ञता हे मी हे केलेलं ऐकलेलं करत होती मी, पण ते मॅडमचं सांगणं, मॅडमचं बोलणं एकदम छान भावतं. आणि आता त्या कृतज्ञतेवरती पण मी आता सुरू करणार आहे. पॉइंट लिहायचं, हे करायचं ते सुरू करणार मी. मग त्यामुळे अजून इम्प्रुव्हमेंट होऊ शकते. ब्रह्मांडामध्ये अजून आपल्याला पुढे पुढे जायचंच आहे, त्यामुळे इम्प्रुव्हमेंट करायचीच आहे. येस. खूप छान, खूप मग छान. सुलभाताई, ही जी 80% पुन्हा रिकवर झाला आहे तुमचा डोळा, ती या एका दीड महिन्यातच झाला आहे मग? हो हो, एका महिन्यामध्येच झालंय. वाव, खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू युनिवर्स, थँक्यू, 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 खूप धन्यवाद. जर आता मात्र आपण कोणालाही सांगू शकतो की तुमच्या नसा कमजोर झालेल्या आहेत म्हणून जर विजन कमी झालेली आहे, तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडा, नक्कीच तुम्हाला छान रिझल्ट येणार. थँक्यू सुलभाताई. थँक्यू, थँक्यू. खरं तर ऐकताना माझंच काहीतरी चुकलं होतं, माझ्या लक्षात आलं नव्हतं. तुम्ही काल परवा पण काहीतरी सांगितलं, पण माझ्या लक्षात आलं नाही. पण आता तुमचं पूर्ण ऐकल्यानंतर थँक्यू युनिवर्स, शब्दच नाहीयेत. मॅडम, आणि मला मला बोलता येत नव्हतं मॅडम. आता मला मी बोलू शकली, एक्सप्रेशन करे. रिटायरमेंटच्या वेळेला मी जेव्हा स्पीच दिले ना, तर मला भीती नव्हती, पण त्या स्पीच मध्ये असं कापरापणा यायचं. पण आता ते कॉन्फिडन्स निर्माण होत आहे. हे सगळं रेकीमुळे होत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला, ब्रह्मांडाला आणि रेकीला पण खूप खूप. मी तर माध्यम आहे. ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असाच आत्मविश्वास स्वतःला खूप सुंदर घडवते. म्हणा, खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. एक शेअरिंग शेवटचं. एक ग्रँडमास्टर्सला शेअरिंग देऊया. एक एक शेअरिंग आपण ग्रँडमास्टरला देऊया. कोणते ग्रँडमास्टर पहिले हात वर करतात? डॉक्टर साहेबांनीच नंबर लावला. आणि थँक्यू युनिवर्स. आज मी सगळ्यांना मोठ्या अभिमानाने सांगते की 50च्या वर डॉक्टर्स आपल्याकडे रेकी शिकत आहेत. रेकी म्हणजे काय, तर डॉक्टरी पेशाला एक मदत म्हणून होते. कुठं अंधश्रद्धा नाही, कुठं काहीच नाही. थँक्यू. किती आनंद, किती आपण आभार मानावे. बस थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजच्या सेशनमध्ये खरंच मला खूप सारं शेअरिंग घेता येणार नाहीये, कारण आपण आज भारत मातेकरिता, आपल्या देशाकरिता प्रार्थना करणार आहे. डबल मेडिटेशन आपलं होणार आहे. म्हणून म्हणून एक ग्रँड मास्टर्स. बरं सर, फक्त तुम्ही थोडेसे माईकच्या जवळ या, तुमचा आवाज मोठा आला पाहिजे. हा, आणि माईक सुरू करा. त्यानंतर एका ग्रँडमास्टरला परत संधी देणार आहे. सगळ्यांनी तयार राहा. बघूया कोण कोण येतात तर पुढे. हो ना? बोला सर. सर, अनम्यूट करायला होत नाहीये. हा, झालं झालं. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅम. मी 1 जानेवारी पासून रेकीमध्ये आलो. तर माझा उद्देश काय म्हणून मॅडमने विचारल्यावर मी म्हटलं मला माझ्या पेशंटसाठी रेकीचा उपयोग करायचा आहे. आणि खरोखर मला आता एवढा अनुभव येतोय की मी प्रत्येक पेशंटला रेकी देतो. आणि माझे पेशंट जे 8 दिवसात बरे व्हायचे ते आता 2च दिवसात बरे. तेवढ्याच पैशात मी पेशंटला 2 दिवसात आता बरं करतोय. काही काही पेशंटना जर फ्री हवी असली ट्रीटमेंट तर फ्री सुद्धा देतोय. आणि खूप खूप धन्यवाद मॅडम, ब्रह्मांडाचे आणि तुमचे. तुम्ही हे मला ज्ञान दिलं. खूप खूप धन्यवाद.
अतिशय चांगले अनुभव येत आहेत. आज माझ्या पर्सनल आयुष्यात पण आले अनुभव आणि माझ्या वैद्यकीय क्षेत्रात माझ्या ह्याच्यात काहीही अंधश्रद्धा नाही, काही नाही. हे सायन्सच आहे. ही एनर्जीचं, एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीत करायचं आहे, एवढंच आहे. आणि त्याचा उपयोग माझ्या पेशंटना होतोय आणि मी इथून पुढेही खूप पेशंटना सेवा देणार आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत रेकीच्या माध्यमातून सेवा देणार आहे. आणि हे आपलं कुटुंब आहे, हे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट हे खूप मोठं व्हावं, खूप प्रसिद्ध व्हावं आणि अनेक लोक जुळावीत, अनेक लोकांनी हे कोर्स करावं, घरोघरी ग्रँड मास्टर व्हावेत आणि घरोघरी हे ज्ञान मिळावं आणि लोकांचं कल्याण व्हावं, हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर्वांचे, धन्यवाद रेकीचे, खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही लोक विश्वास ठेवता आणि खरोखर तुम्ही प्रूव्ह करता की यस, हे विज्ञान आहे. त्याकरिता खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. बघा, मला माहिती आहे कुठे आहेत, कोणतेही एका ग्रँडमास्टरचं नाव घेणार आहे, रश्मी खामकर. कुठे आहेत रश्मी खामकर? कधी थोड्या वेळापूर्वी दिसल्या होत्या. आत्मा नमस्ते. खूप दिवसानंतर बोलण्याची संधी मिळते आहे, हो ना. सगळ्यांना बोलण्याची संधी हवी असते. आलेले सगळ्यांना असं असते की आम्हाला शेअरिंग करायचं आहे थोडंसं, प्रत्येकाला वाटत असतं. यस, पण वेळेचा अभाव असतो, त्यामुळे नाही करता येत शेअरिंग, हो ना. बोला रश्मीताई. आत्मा नमस्ते मॅडम. मी रेकीत आल्यापासून माझ्या विचारांवर खूप म्हणजे बदल झाले. निगेटिव्ह विचार यायचे ते कमी झाले आणि माझे जे कामं काय काय होती ती पण पूर्ण होतात. म्हणजे आधी आता सध्या सांगण्यासारखी नाहीये ती, माझ्या मुलाच्या लग्नाचं वगैरे असं ते, हे त्याच्यावर मी जरा जरा हे करते, काम करते आणि ते व्हायचा प्रयत्न आहे मी म्हणून. आणि माझे विचार खूप निगेटिव्ह यायचे, त्याच्यामुळे ते त्याच्यात पण बदल होत चाललेला आहे माझ्या विचारांवर. आणि आरोग्यामध्ये मेडिटेशन काय बदल झाला? आरोग्य पण चांगलं झालं. आणि म्हणजे मी आता सध्या एकटी असते, पण मला एकटं असं वाटत नाही. हा आपला परिवार असल्यामुळं मला ते सेशन आणि मेडिटेशन याच्यामुळे माझा त्याच्यात खूप वेळ जातो आणि माझे विचार पण त्याच्या बाजूला जातात. थँक्यू येस, रेकी मॅडम, पण थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. उषाताई काटकर, काय काय आरोग्यामध्ये बदल झाला सांगा सगळ्यांना. प्रॉब्लेमचा खजाना आणि आता फक्त फक्त आनंदाचा खजाना तुमच्या समोर येत आहे, असं म्हटलं चालेल ना आत्मा उषाताई? नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. मी तर अनेक प्रॉब्लेम मध्ये संपूर्ण ग्रासलेले होते मॅडम. मी आता या रेकीमध्ये आल्यापासून मी सर्वांगीण विकास माझा झाला असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्याच बाबतीत, म्हणजे विचारांच्या बाबतीत, रागाच्या बाबतीत आणि टेन्शन मधनं मी बऱ्यापैकी खूप आता म्हणजे मला खूप सारखं छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन यायचं. आता त्यातून मी खूप रिलॅक्स झाले. आजारपण तर माझे भरपूर, माझ्या शरीरामध्ये आजारपण होती. मणक्याचे खूप त्रास होते मला. माझे मान आणि मानेचे मणके आणि शोल्डर ही संपूर्ण सूज होती सगळ्या मणक्यावरती. ती सूज कमी झाली पूर्णपणे. मागचं सगळं असं उलटी आलं होतं हे मणक्याचं, मानेच्या वरती असं मोठं उंच हाडांचं असं हे झालं होतं ते. तर ते पूर्ण कमी झालं मॅडम. मानेवरची, शोल्डरवरची सूज कमी झाली. आणि माझ्या कमरेने मला अजिबातच उठता बसता यायचं नाही, वाकायचं जमायचं नाही अजिबात. माझी सगळी कामं कंटिन्यू उभं राहूनच असायचं. त्याच्यामुळं काय झालं, आता हे रेकीमध्ये आल्यापासून माझी कंबर वगैरे पण खूप दुखायची कमी झाली आहे. आणि म्हणजे मी असं खूप असं रागिष्ट स्वभाव होता माझा. हर गोष्टीला मला प्रत्येक क्षणी राग खूप यायचा, चिडचिड खूप होत होती माझी. त्याच्यामुळं मला आता त्याच्यातून मी खूप प्रमाण त्या गोष्टीचं खूप खूप कमी होत चाललंय हळूहळू. आणि खरंच खूप म्हणजे रेकीमुळं आहे ना, माझे अनेक प्रॉब्लेम्स माझे खूपच म्हणजे चांगले झालेले आहेत. माझ्या मुलीच्या पण आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत रेकीमुळं. मी मॅडम कडून क्रिस्टल पण घेतले आहेत, त्यामुळे पण त्याचाही खूप चांगला परिणाम होताना दिसतोय मला हळूहळू.
या रेकीमध्ये आल्यामुळं अनेक माणसांचे सगळ्यांचेच म्हणजे माझे जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तसे सर्वांचेच सॉल्व्ह व्हावेत आणि अनेक लोक माझ्यासारखी लोक या रेकीसाठी जुडले पाहिजेत, आले पाहिजेत रेकीसाठी. मी पण खूप प्रयत्न करते सर्व लोकांना, अनेक लोकांना याची माहिती देण्याचा, या सेशनला जोडण्यासाठी प्रयत्न करते. तसेच सगळ्यांनी मनापासून रेकीमध्ये यावं, सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे सगळ्यातून मुक्तता मिळते रेकीमध्ये आल्यामुळं. त्याच्यामुळे मी रेकीचे आणि मॅडमचे खूप खूप धन्यवाद मानते. खूप खूप धन्यवाद मॅम, आणि रेकीला सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान, खूप छान. खरोखर उषाताईंनी स्वतःला खूप घडवलं, खूप घडवलं. मग म्हणजे ना तेव्हा आल्या ना तेव्हा असं टेन्शन आलं होतं, बाप रे. पण खरंच ज्या लोकांच्या बाबतीत टेन्शन येते ना, बाप रे, ते मात्र स्वतःला एवढं झोकून देतात ना, आणि तेच उदाहरण होतात. हो ना? खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू उषाताई. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मला तर आठवतं आपल्या उषाताई 1 जानेवारीच्या आमच्या बॅचमध्ये होत्या. मला तर आश्चर्य वाटलं की एवढ्या चांगल्या आता त्या बोलतायत. आज तक्रारीशिवाय काही दुसरं बोलायचंच नाही क्लासमध्ये. एवढ्या तक्रारी आम्हाला सुद्धा ऐकून कधी कधी व्हायचं. पण आज उषाताई खरंच खूप छान तुम्ही बोललात आणि खूप छान दिसताय आणि पहिल्यापेक्षा तुमचा चेहरा एकदम उत्साही दिसतोय. नाहीतर चेहऱ्यावर उत्साह कधी नव्हता त्यांचा, जे की फर्स्ट मध्ये सेकंड मध्ये असताना. तर आता ग्रँड मास्टर होत आहेत म्हणजे, आणि खूप छान तुमच्यात बघितलेला बदल बघून रेकीचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर, तुमचे खूप धन्यवाद धन्यवाद. डॉक्टर सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद डॉक्टर. माझं म्हणजे माझे वैयक्तिक पण प्रॉब्लेम होते, पर्सनल माझे शारीरिक प्रॉब्लेम, माझे घरातील सांसारिक प्रॉब्लेम, आणि शिवाय परत आजूबाजूच्या लोकांचा त्रास, असे बाहेरून येणाऱ्या पण अडचणी खूप होत्या. आर्थिक प्रॉब्लेम होते, अनेक प्रॉब्लेमनी मी म्हणजे अशी अडकून गेले होते सगळ्या याच्यातनं. मला काहीच म्हणजे मार्ग सापडत नव्हता. पण एक माझ्या मैत्रिणीने हे सांगितलं आणि माझ्या मुलीने पण हा कोर्स केला, तेव्हा मी मग मला ठरवलं काही झालं तरी पैसे मॅडम म्हणतात ना उभे राहणार, उभे राहणार, कुठूनही येतील पैसे, पण आपण हा कोर्स करायचाच. म्हणून मी पण जॉईन झाले, आणि जॉईन झालेल्या दिवसापासून आजपर्यंत माझ्यात एवढा आमूलाग्र बदल झालाय. ही सगळी कृपा मॅडमची आणि या रेकीची. खूप खूप धन्यवाद, मनापासून खूप धन्यवाद. आणि मग एवढं सांगितलंच ना, तर उषाताई, माझ्या लक्षातच नव्हतं तुमची मैत्रीण कोण. तर एक दिवस तुमचं स्टेटस पाहिलं आणि मी ते स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून ठेवलाय. मी म्हटलं, हा फोटो यांच्यासोबत कसा, हा फोटो काय माझ्याच्यानी ओळखताना चूक होतंय का. आणि मी तेव्हापासून तुम्हाला विचारते, विचारायचं म्हणते पण विसरूनच जाते. तुम्हाला कोणी जोडलं आहे रेकीला, मला सांगा तर. सुजाता जगताप मॅडम, जिला जो ओके. तर कानाचा प्रॉब्लेम आहे ना तिला, आणि तिने सुजाता जगताप यांचा रिझल्ट पण तुमच्या तोंडून सांगा तुम्ही आता. सुजाता जगताप यांचा काय रिझल्ट आला यांना रेकीचा, हे पण तुम्ही त्या सांगा. त्या माझ्या मैत्रिणीला दोन्ही कानाने अजिबात ऐकू येत नाही. म्हणजे येतच नव्हतं. ती फक्त लिप रिडिंग नुसार माझ्या म्हणजे 5% एका कानाने ऐकू येतं. त्या 5%वरती ती माणसांची म्हणजे मशीन आहे तिच्या कानाला, त्यातून काय थोडंफार ऐकू जातं, तेवढंच तिला कळतं समोर आपण काय बोलतो काय नाही ते. बाकीचं ती लिप रिडिंग वरून म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करते. पण रेकीमध्ये आल्यापासून आहे ना, तिला बऱ्यापैकी म्हणजे तिला समजतं समोर माणूस काय म्हणतोय ते. अगोदर खूप म्हणजे खूप वेळा एकच वाक्य खूप वेळा बोलायला लागायचं, पण आता तिला 1-2दा बोललं की लगेच तिच्या लक्षात येतं समोरच्याला काय म्हणायचंय काय नाही ते. आणि ती रस्त्याने जाताना फिरताना, कारण ऐकूच येत नसल्यामुळे खूप घाबरत घाबरत चालायची ती. आता एकदम कॉन्फिडेंटली ती रस्त्याने ये जा करती, फिरती बाजारात सगळीकडे. असं म्हणजे असं तिला जास्त फारशी भीती वाटत नाही. तिला पूर्ण विश्वास वाटतो की आपल्याला कानाने ऐकू येतंय असं. येस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगताप ताईंनी काय केलं माहितीये, जगताप ताईंनी पूर्ण सेशन केले, परत रिपीट केलं, आणि त्यांना माझं बोलणं सगळं ऐकू जाते. हो, तुमचं सगळं ऐकू येतं मॅडम तिला. त्यांना माझं बोलणं समजतं, माझा व्हिडिओ पण समजतो. म्हणजे ना, थँक्यू युनिव्हर. जेव्हा त्यांना प्रवेश घ्यायचा होता, त्यांच्या वहिनीने त्यांना जॉईन केलं, तेव्हा प्रश्न असा होता की त्यांचा मुलगा नाही म्हणायचा आणि ह्या म्हणायच्या मला करायचं.
मुलगा त्यांचा नाही म्हणायचा, ह्या म्हणायचं मला करायचं. त्यांनी असं म्हणून केलं, भर बापा फी जाऊ दे असं म्हणून त्यांना दिलं. एखाद्या म्हाताऱ्या लोकांचा हट्ट ऐकायचा म्हणून फक्त त्यांना पाठवलं. आणि खरंच तेव्हा आलेल्या, त्यांच्यासोबत आलेल्या आपल्या जयश्री गायकवाड आणि त्या जगतापताई, ह्या दोघी जणी हट्टाने आल्या होत्या, घरच्यांशी म्हणजे संघर्ष करून त्या आलेल्या. हो ना जयश्री? तुमच्या वेळेसच्याच त्या. यांचंही बोलणं मी फोनवर मागून ऐकलेलं आणि हो त्यांचंही हो बोलणं हो मी मॅडम. मागून फोनवर ऐकलेलं. मुलांना म्हणत की नाही आणि माझं करायचं, तुम्ही काही सांगू नका, मला करायचंय. आणि हो मॅडम, आणि त्या म्हणजे ना तुम्ही जे बोलायचं आम्ही तुम्हाला सांगण्याच्या अगोदर ते स्वतः सगळं म्हणजे मांडायचं, आणि नवल वाटायचं की ह्या म्हणजे ऐकायला येत नाहीये तरी पण त्या किती मॅडमशी म्हणजे क्लोज, अगदी ते स्पष्ट असं असं मॅडम असं असं त्याचं उत्तर सगळ्यांच्या अगोदर त्यांच्याकडे असायचं आणि खूप आनंद व्हायचा तेव्हा. खरंच. सगळ्यांच्या अगोदर पहिला आत- अनुभव शेअरिंग मलाच करू द्या असं म्हणायच्या. मला करायचा आहे पहिला अनुभव शेअर, मेडिटेशनचा असू दे, काही पण असू दे. खूप छान, खूप छान. चला तर जयश्री गायकवाड, तुमचा एक अनुभव शेअर करा आणि मग आपण मेडिटेशन घेऊया. आत्मनमस्ते मॅडम, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुळल्याबद्दल. आणि मी ज्या दिवशी तुमचं म्हणजे असंच रविवारचं सेशन बघत होते आणि त्यावेळेला माझ्या डोक्यात क्लिक झालं, मी माझ्या मुलीला माझ्या पाठीमागे लागून नाही मला हा क्लास करायचाच आहे. ती किती समजत होती की थांब थांब, पण मला ते करायचं होतं आणि माझं सार्थक झालं. जे माझ्या मानसिक आजाराच्या गोळ्या होत्या त्या पूर्णपणे बंद झाल्या, माझी शुगरची गोळी बंद झाली आणि मी एवढी खुश आहे, एवढी खुश आहे की जे ब्रह्मांडीय ऊर्जेने किंवा तुम्ही जे गुरु म्हणून दिलात तर ते खूप म्हणजे आयुष्यभर स्वतःसाठी घेऊन जाण्यासाठी. आणि मी नवीन लोकांना इतकंच सांगेन की मॅडमचं ज्या वेळेला तुम्हाला वाटेल जॉईन व्हावं त्या क्षणाला तुम्ही जॉईन व्हा आणि तुमच्या आयुष्याची, स्वतःची, बाकीच्या सगळ्या तुमच्या आजूबाजूची, तुमच्या नातेवाईकाची प्रगती करा. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप आनंद होतो आणि खूप म्हणजे एक स्वतःला प्राऊड फील होतं की तुमच्याशी जोडलं आणि ब्रह्मांडाशी जोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, तुमची श्रद्धा आणि हे सगळं तुम्हाला पुढे नेतं. मी माध्यम होत असते तुम्हाला ऊर्जेपर्यंत जोडण्यासाठी. पण तुम्ही मात्र त्या ऊर्जेचा पुरेपूर उपयोग करता. मी म्हणते 5 वाजता उठा, तुम्ही उठता. मी सांगते तुम्हाला कट करा, तुम्ही एनर्जी सकारात्मक कट करता. आणि खरंच सेशनला आलेला प्रत्येक व्यक्ती त्या सगळ्या नियमांचं सगळं छान पालन करतं. तुम्ही मला संधी देता तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करण्याची, असं म्हणूया नाही काही तर आहे ना. तुमच्या पर्सनल प्रॉब्लेम तुम्ही माझ्यासोबत शेअर करता. तुम्हाला तेवढा विश्वास असते की मॅडम हा पर्सनल प्रॉब्लेम केवढाही सांगितला तरी हा मॅडम पर्यंतच राहणार आहे. कुठल्याही सेशनमध्ये मॅडम अगदी पब्लिक करणार नाही. मुळात जयश्री बोलल्या की मानसिक आजाराच्या गोळ्या होत्या. मी मात्र आजपर्यंत कधीच बोलले नाही आणि कधीही बोलणारही नाही. तर यस, एक नाही तर अनेक अशा सगळ्या गोष्टींवर ज्याला कोणाला गोळ्या सुरू आहेत दोन शब्द सायकॅस्ट्रिकच्या, बोल बिलकुल तुम्हाला मॅडम. सांगते पूर्ण गोळ्या बंद होणार. बोला जयश्री. दोन शब्द बोलते की आजच म्हणजे हा विषय झाला. मी जेव्हा गोळ्या घेत होते ना, माझ्या बरोबर आणखीन एक डॉक्टर होते, त्यांना पण मानसिक आजाराच्या गोळ्या आहेत. आणि आज अचानक त्यांचा फोन आला आणि माझी त्यांची चर्चा झाली की माझी अशी गोळी बंद झाली. तर ते मला काय म्हणायला लागले की असा काय अद्भुत अद्भुत चमत्कार झालाय की मी डॉक्टर असून अजून माझी मानसिक आजाराची गोळी चालू आहे. आणि ते म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर होते आणि तुमची गोळी बंद झाली. तर मग मी तुमचं नाव घेतलं आणि ब्रह्मांडीय ऊर्जेचं नाव घेतलं आणि सांगितलं आमच्या मॅडम कडून. आणि म्हणजे जे मी जोडले गेले आणि हे जे झालं तर त्यांना पण खूप नवल वाटलं की अरे हे काय चमत्कार झाला का, असं त्यांना वाटलं आणि हे मला शेअर करायचं होतं. थँक्यू मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुमच्या डॉक्टर साहेबांना सुद्धा म्हणावं या आमच्या कुटुंबामध्ये एक डॉक्टर सुद्धा वाढवा आणि तुमचे अनुभव सुद्धा वाढवा. हो ना. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असाच आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणणार आहे. याच व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि यामध्ये यामध्ये ग्रुप काय म्हणूया आपण त्याला, ग्रुपची लिंक दिलेली आहे. आपण नक्कीच असेच व्हिडिओ बघण्यासाठी ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत, मंजुश्री लिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडायचं असेल तर या आणि ग्रुप जॉईन करून घ्या. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, सामर्थ्यवान व्हा. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, आरोग्य संपन्न व्हा, आनंद मिळवा, खुशी मिळवा, विचार मुक्त जगा, सकारात्मक विचारांनी पुढे जा. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा, यशस्वी व्हा. ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जुडा,
स्वतःची आध्यात्मिक प्रगती करा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणायला माध्यम व्हा. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, स्वतःची रिव्हर्स जर्नी करा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. काय काय सांगू, किती किती सांगू, आणि जेवढंही सांगणार तेवढं फक्त सांगतच राहावं, सांगतच राहावं, सांगतच राहावं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा, तुमचं आयुष्य छान नखशिखांत बदलवून घ्या. स्वतःच्या ऊर्जेचा उपयोग करा, विज्ञानाच्या दृष्टिकोनातून करा, आणि आनंदी आनंद सर्वीकडे. बस एवढंच म्हणेल. ओके, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. आणि हो, सगळ्यांना सांगायचं म्हणजे फ्री सेशन कृतज्ञतेची जादू हे सुद्धा सेशन सुरू झालेले आहेत. या सेशनला सुद्धा सगळ्यांनी जुडा. फ्री आहेत. दररोज आपलं होमवर्क करा, सांगितलेलं छोटस काही वाक्य लिहायचे आहेत. आणि हो, स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडवून आणा, कृतज्ञतेचा भाव स्वतःमध्ये आणा आणि आयुष्य बदला असं म्हणेल. ऊर्जेसोबत जुडा, आयुष्य बदला असं म्हणेल. द्या संधी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची, तुम्हाला, मला नाही, तुम्हालाच. अधिक उच्च शिखर गाठा. किती किती बोलावं, बोलतच राहिलं जातं. पण मग आता आपण करूया आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आपण आता मेडिटेशन करूया. ओके, युट्यूबच्या सर्व सदस्यांसाठी आपण समारोप आपण आता त्यांच्यासाठी आपण आत्मा नमस्ते करूया. आणि आपण मात्र आता मेडिटेशनला करूया. एक वेळ जोरामध्ये सगळ्यांनी आत्मा नमस्ते, हृदयापासून, माईक सुरू करून. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे ना आता. कृतज्ञतेच्या जादूमध्ये आता रोज आभारी आहे म्हणणं शिकायचं आहे. खूप खूप धन्यवाद जी. यस, खूप खूप धन्यवाद. चला, ओके, आपण मेडिटेशन करूया.